आणि आता डॉक्टरांच्या संपाबाबत एक महत्त्वाची बातमी आहे। डॉक्टरांनी पुकारलेला संप चिघळण्याची चिन्ह आहेत। होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीला विरोध करण्यात आला। आजपासून संपाला सुरुवात झाली आहे। उद्यापासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे। वैद्यकीय शिक्षण विभागासोबतची बैठक निष्फळ ठरलेली आहे। मंत्रालयामध्ये झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नसल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला गेला आणि त्यामुळे आता रुग्णांना याचा फटका बसणार आहे। वैद्यकीय शिक्षण विभागासोबतची बैठक निष्फळ ठरलेली आहे। मंत्रालयामध्ये झालेल्या या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही आहे। त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। प्राजक्ता पोळ आपला प्रतिनिधी आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। प्राजक्ता, बैठक निष्फळ ठरलेली आहे, कोणासोबत ही बैठक झाली होती आणि कोण कोण शिष्टमंडळात या बैठकीसाठी उपस्थित होते? विनोद, आज सेंट्रल मार्डचे काही प्रतिनिधी जे आहेत त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यांच्या काही मागण्या होत्या आणि त्याच संदर्भात जे आहे आज जे हेल्थ डिपार्टमेंटचे लोक होते, जे वैद्यकीय डिपार्टमेंटचे लोक होते, त्यांच्याबरोबर आज निवासी डॉक्टरांच्या सगळ्या प्रतिनिधींची सविस्तर बैठक घेतली। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचे निबंधक जे होते ते या बैठकीला उपस्थित होते आणि त्या संदर्भात चर्चा झाली। मार्डने आपल्या मागण्या ज्या आहेत त्या त्यांच्या समोर ठेवल्या, परंतु या मागण्या ज्या आहेत त्या मान्य अद्याप तरी करता येणार नाहीत असं या बैठकीमध्ये सांगण्यात आलं आणि त्यामुळे एकंदरीत ही बैठक जी आहे ती निष्फळ ठरलेली आहे। आणि आता म्हणजे आजपासून मार्डने संप जो आहे तो पुकारलेला आहे। जवळपास 2 लाख निवासी डॉक्टर्स जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असणार आहेत आणि याचा फटका हा वैद्यकीय सेवेला निश्चितपणे उद्यापासून बसू शकतो। धन्यवाद प्राजक्ता दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय की याचा फटका आता रुग्णांना बसणार आहे, कारण मार्डच्या सोबत झालेल्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण विभागाच्या या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही आहे।